महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांसह निर्दोष मुक्त केलेल्या इतर आरोपींना हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे। 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी असे आदेश देण्यात आले आहेत। छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात निर्दोष सोडल्याविरोधात अंजली दमनिया हायकोर्टात गेल्या होत्या। पुराव्यांकडे दुर्लक्ष करून मुंबई विशेष सत्र न्यायाधीश सातभाई यांनी भुजबळांना दिलासा दिला होता असा आरोप दमनियांनी याचिकेत केला होता। त्याला हायकोर्टाने आता यावर भुजबळांसह आरोपींना नोटीस दिली आहे। त्यामुळे भुजबळांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचंच मानलं जात आहे। आतापर्यंत अँटी करप्शन ब्युरोनी खरं ही कारवाई केव्हाच करायला हवी होती, ती त्यांनी कदाचित फडणवीसांच्या दबावामुळे केली नाही, तर ती कारवाई ही अँटी करप्शन ब्युरोकडून करून घ्यावी अशी मागणी केली। तर कोर्टाने तीच ऑर्डर आता पास केलेली आहे। तर अँटी करप्शन ब्युरो आता 29 तारखेच्या आत त्यांना नोटिसा सर्व्ह करून हे मॅटर आता लवकरच लिस्ट होईल 29 तारखेच्या आसपास। तर मला पूर्ण अपेक्षा आहे की महाराष्ट्र सदन स्कॅम हा अतिशय मोठा स्कॅम आहे। त्याच्याबरोबर इतर 6 स्कॅम आहेत आणि प्रत्येक याच्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षाही मिळेल एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।